नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। तर आज आपण आलेलो आहोत बाळूमामांच्या गावाला। यस, खरंच आपण बाळूमामांच्या गावाला आलेलो आहोत, आदमापूर या ठिकाणी। तर आता आपण सकाळ झालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत बाळूमामांचं दर्शन घ्यायला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाळूमामांचं जे काही महात्म्य आहे ते देखील तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर इथले जर एखादे गुरुजी भेटले की ज्यांच्याकडनं आपल्याला बाळूमामांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांचं महात्म्य जर ऐकायला भेटलं तर ते पण तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि इथे यायचं कसं आणि इथून पुढचा प्रवास आमचा कसा होणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। आणि तर चला आता जाऊयात पहिले मंदिरामध्ये आणि बाळूमामांचं दर्शन घेऊयात। या माझ्याबरोबर। त्यासोबत जवळपास 40 लोक आहेत आणि आम्ही सर्वजण भक्तिनिवास ला राहिलो होतो। इथे भक्तिनिवास आहे, साधारण एका रूमचे 300 रुपये पडत आहेत आणि या भक्तिनिवासमध्ये 300 रुपये पडतात। थोडेसे ॲडव्हान्स पैसे घेतात ते, नंतर त्यांनी रिटर्न केले। परंतु एका रूममध्ये 4 लोक आरामात झोपू शकतात। एक्स्ट्राची गादी घेतली तर तुम्ही 5 ते 6 पण करू शकता। त्याच्यामुळे शक्यतो जर तुम्ही आदमापूरला आलात तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही भक्तिनिवासला राहाल, कारण जेणेकरून त्या ठिकाणी गरम पाण्यापासून तर सगळ्या गोष्टीची व्यवस्थित सुविधा आहेत। प्लस गाडी आपल्याला पार्किंग करण्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे, म्हणजे तिथं व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी चांगल्या सुविधा आहेत। चांगली गोष्ट म्हणजे थोडासा पंबल होतं आहे बरं। आता इथनं फक्त तिथनं मंदिर थोडंसं लांब आहे, साधारणतः एक 900 मीटर 1 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं। पण तेवढं सकाळी मॉर्निंग वॉक होतो, हां ना। तर जवळच मंदिर आहे, त्यामुळं तेवढा चालावं लागतो। बाकीचे तुम्हाला फार हायफाय भारी हॉटेलं पाहिजे असतील 3 स्टार वगैरे, तर ही बघा ती पण बाजूला आहेत। त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार इथं हॉटेल्स वगैरे निवडू शकता। आणि या नक्की तुम्ही देखील दर्शनाला या, तुमचा देखील लवकरच योग येईल अशी आशा बाळगतो आणि तुम्हाला दर्शनाला नेतो। चला, या ठिकाणी आल्यानंतर हा खूप भला मोठा असा ब्रिज लागेल, लांबलचक ब्रिज आहे। त्या ब्रिजवर न चढता त्याच्या खालचा जो बायपास रोड आहे तो घ्यावा आणि समोरच हॉटेल बाळूमामा आहे, त्याच्यानंतर हॉटेल सद्गुरू आहे। त्याच्या अगदी समोर इथे जर आपण बघितलं तर श्री बाळूमामा देवालय आदमापूर, येस बरोबर ओळखलं। तर इथूनच आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश आहे। आणि हे बघा पाठीमागे आपल्याला मंदिर देखील भेटतं। पण तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला चप्पल स्टँड देखील बघायला भेटतो की ज्या ठिकाणी आपण मोफत चपला वगैरे ठेवू शकतो। आणि मग धन्यवाद माऊलीने खूप सुंदर आपला भंडारा लावलेला आहे। धन्यवाद माऊली, जय बाळूमामा। आणि यानंतर इथे माऊली आपल्याला प्रसाद देत आहेत। आपल्यासोबत बाळूमामांचे सर्व सेवेकरी आहेत। एकदा खरंच आपण त्यांच्यासाठी एकदा बाळूमामा की जय म्हणूयात, कारण सतत लोकांची या ठिकाणी राहून ते सेवा करतायत। तर आता यांच्याचकडनं आणि गुरुजींकडनं आपण संपूर्ण बाळूमामांचं महत्त्व काय आहे, जेवढं महात्म्य आहे ते सगळं महात्म्य ऐकून घेऊया। चला। माझं नाव समीर पाटील, राहणार आदमापूर। हे तीर्थक्षेत्र बाळूमामांचं आहे। बाळूमामांचं महात्म्य सांगायचं म्हणजे त्यांचं जन्मगाव अकोळ आहे आणि तिथून ते लहानपणापासून त्यांना असं खोड्या बिड्या करायचं असं काय तरी जास्त जे हे होतं। त्यानंतर बाळूमामांना त्यांचं खोळा असं संबोधित होते। त्यानंतर जसं जसं मोठं होईल तसं त्यासनी काय म्हणतात शेठजींच्या तिकडे कामाला त्यांना लावलं। तिथं त्यांना मोलमजुरी त्या गायींची सेवा करायला लावली। त्यानंतर त्यांनी सेवा करत असताना त्यांना एक फक्त ताट दिलं, त्या ताटात त्यांनी जेवण करण्यासाठी दिलं। आणि त्यांची आई जिथं राहते त्यांची मालकीनबाई म्हणा, त्यांना एक त्यांच्या देवाचा चमत्कार झाला त्या ताटातनं आणि ते ताट घेऊन त्याने आपल्या देवारात ठेवलं तिथं। आणि बाळूमामांना ते ताटच पाहिजे होतं, मग ते ताट त्यांनी दिलं नाही। मग तिथून बाळूमामा म्हणाले मी इथं तुमच्या घरी राहत नाही। तिथून ते परत आपल्या घरी अकोळा आले। अकोळ्यात आल्यानंतर त्यांना जास्त खोळा असं म्हणत। मग त्यानंतर
त्यांचं लग्न करायचं ठरलं. लग्न मग त्यांच्या बहिणीच्या मुलगीशी लग्न झालं. त्यानंतर त्यांचं बहिणीच्या मुलगी त्यांना काय लग्न करायचं नव्हतं. त्यानंतर त्यांना पटत नव्हतं जास्त. त्यानंतर त्याने एक 5 बकरी घेतली आणि त्यांनी व्यवसाय चालू केला. त्यांचा बकरी व्यवसाय चालू झाल्यानंतर अक्कोळे या गावामध्ये त्यासनी जास्त स्थान नसल्यामुळे तिथून ते असं बाहेर परगावातनी असं जाऊन बकऱ्यांचा व्यवसाय करू लागले. बकरी जास्त झाली. त्यानंतर आदमापुरात आली. आदमापुरात सरकार शिवाजीराव सरकार आहेत, त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांनी ही जागा मंदिरची त्यांना दिली विकत आणि तिथून बाळमामांचं समाधी मरगुवाई मंदिर या ठिकाणी झाली. तिथून मग इथं आणून तिथनं पुढचा कार्यक्रम. बाळूमामांकडे आल्यानंतर लोकांना कशा पद्धतीचा अनुभव येतो आणि तुम्हाला आलेला अनुभव काय? आम्हाला आलेला अनुभव म्हणजे बाळमामाची मनापासून सेवा केली आहे त्यांचं पूर्ण काम हे होतेच. आणि जे बाळमामाने आशीर्वाद दिलेला आहे, बाळमामाने ज्यांनी सांगितलेलं आहे, जो बाळमामाची प्रामाणिक सेवा करेल त्याला त्याचं फळे मिळणारच. धन्यवाद. या ठिकाणी समीर दादांनी आपल्याला बाळूमामांचं जे काही महात्म्य आहे ते अगदी थोड्या शब्दामध्ये आणि व्यवस्थितरित्या सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला ही संपूर्ण माहिती जर पहिल्यांदाच नव्याने कळाली असेल आणि छान आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. आणि त्याचबरोबर आपल्या परिवारातील इतर लोकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील बाळूमामांचं महात्म्य जाईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोचलेलो आहोत अगदी बाळूमामांच्या मंदिराच्या समोर आपण आहोत. तर बाळूमामांनी अत्यंत साधेपणाने आपलं जीवन व्यतीत केलेले आहे. बघितलं तर त्यांनी मेंढ्या पालन करत करत गरिबांना आपल्या अनेक चमत्कार दाखवले, गोरगरिबांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि सर्वांना भक्तीच्या मार्गाने घेऊन आले. तर असे बाळूमामा जो मेंढपाळ समाज आहे त्यांच्यासाठी तर पूजनीय आहेतच, परंतु आपल्या सर्वांसाठी अत्यंत पूजनीय आहेत. आता बघितलं तर आपण बाळूमामांच्या नावाने एक मराठी एका चॅनेलला एक मालिका देखील आली होती. त्यामुळे आपल्याला बाळूमामांची आणि त्यांच्या चमत्कारांची, त्यांच्या संपूर्ण आपण त्यांनी जे काही गोष्टी केल्या त्या सगळ्याची माहिती तिथून आपल्याला भेटत होती. पण आज प्रत्यक्ष त्या निमित्ताने या ठिकाणी बाळूमामांच्या इथे येऊन दर्शन घेतलं आणि खूप सुंदर वाटलं. सदर व्हिडिओमध्ये आपण बघत आहात की हे आदमापूरचं भंडार कक्ष आहे. बाळूमामांच्या दर्शनासाठी आल्यानंतर विविध भाविक या ठिकाणी अन्नदान आणि धान्यदान देखील करतात. पण आज प्रत्यक्ष त्या निमित्ताने या ठिकाणी बाळूमामांच्या इथे येऊन दर्शन घेतलं आणि खूप सुंदर वाटलं. ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणाबद्दल ऐकतो परंतु त्या ठिकाणावर प्रत्यक्ष जातो आणि तिथली जी अनुभूती घेतो ती फार प्रचंड वेगळी असते. तर नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणाला लवकरात लवकर भेट द्या. च्या 2 दिवसापासून आम्ही संपूर्ण प्रवास करतो. या आधी अष्टविनायकचा देखील आपण प्रवास बघितला, तर त्या देखील टूरचं सगळं नियोजन मावशींनी केलं होतं. आणि आत्ताचं देखील संपूर्ण जे काही नियोजन आहे म्हणजे बस बघण्यापासून मावशी अत्यंत उत्तम अशा कुक आहेत. त्यांच्या हाताला खूप सुंदर चव आहे. सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत होते. पण आजचं विशेष असं आहे की मावशींनी इथली सगळी टूर आपली अरेंज केली होती आणि आमचा सगळ्यांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला. मावशी किती लोकांना घेऊन आलो आहे? 35-36 लोकांना घेऊन आलो. आणि कसा झाला प्रवास आपला? छान झाला. खूप छान झाला. सगळ्यांनी चांगला सपोर्ट केलाय. छान प्रवास झाला. बरं, आता आपण कालपासून कुठली ठिकाणं बघितली? वैसा गणपती, मांढरची कालीबाई, शाहू पॅलेस, त्याच्यानंतर आपण बाळूमामा महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तर अशी बरीचशी ठिकाणं बघितली. आणि आता गंमत अशी आहे का इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण जाणार आहोत गोव्याला. चला. मावशीने सकाळी छान पोहे बनवले होते. रात्रीचं म्हणजे कालचा पुलाव पण खूप छान झालेला आहे. जेवण एकदम उत्तम आणि प्रवासही उत्तम होता एकदम. धन्यवाद मावशी. अशाच टूर अरेंज करत जा आणि आम्हाला बोलवत जा. तर चला, मावशींचं दर्शन नाही झालं, मावशींना दर्शनाला घेऊन जाऊ.